देशभरात सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि उद्योजक होरपळून निघत असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्या वस्तू आणि सेवा कराच्या म्हणजे जीएसटी कक्षेत आणण्याची मागणी अत्यंत तीव्र झाली आहे. दिल्लीतील व्यापारी आणि उद्योजकांची अग्रगण्य आणि सर्वात मोठी शिखर संघटना चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री म्हणजे सीटीआय या संदर्भात थेट आक्रमक झाली आहे. सीटीआयनं थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सविस्तर आणि आकडेवारीसह पत्र लिहून पेट्रोल डिझेलवर संपूर्ण देशात एकसमान कर प्रणाली म्हणजेच जीएसटी लागू करण्याची आग्रही मागणी केली आहे. इंधनाचा समावेश जीएसटीच्या सर्वोच्च 28% किंवा त्याखालील 18% टप्प्यात केल्यास देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती थेट 15 ते 20% कमी होऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण आणि अत्यंत दिलासादायक दावा या पत्रात करण्यात आलाय. त्यामुळे देशातील महागाईचं मोठं ओझं हलकं होईल आणि आर्थिक चक्राला कमालीची गती मिळेल असा विश्वासही व्यापारी वर्गाने व्यक्त केलाय. व्यापारींनी मोदींना दिलेला हा नवा पर्याय, नवा प्लॅन काय आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. गेल्या काही काळापासून देशांतर्गत बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या. या महागाईच्या मुळाशी थेट इंधनाचे म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलचे गगनाला भिडलेले दर आहेत. डिझेलच्या किमती वाढल्या की देशांतर्गत वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो. वाहतूक खर्च वाढल्याचा थेट फटका भाजीपाला, दूध, अन्नधान्य, औषध आणि दैनंदिन गरजेच्या प्रत्येक वस्तूच्या किमतींवर होतो. उत्पादक कंपन्यांना कच्चा माल मागवण्यासाठी आणि तयार झालेला पक्का माल बाजारात पोहोचवण्यासाठी प्रचंड खर्च करावा लागतोय. या वाढत्या उत्पादन खर्चामुळे अंतिम ग्राहकाला म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिकाला महागाईची मोठी झळ सोसावी लागते. सीटीआयचे चेअरमन ब्रिजेश गोयल यांनी या पत्रात देशातील आर्थिक वास्तव मांडताना म्हटलंय की केवळ व्यापारी किंवा उद्योगपतीच नव्हे, ते देशातील कोट्यावधी सर्वसामान्य नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून एकाच गोष्टीची वाट पाहतायत, ती म्हणजे इंधनावरील करांचं सुलभीकरण. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार आणि विविध राज्यांची सरकारे ज्या पद्धतीने कर आकारतायत तो सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. एकाच वस्तूवर इतक्या वेगवेगळ्या स्तरांवर आणि इतक्या मोठ्या प्रमाणात कर आकारण्याची पद्धत आता बदलण्याची वेळ आली आहे, असं गोयल यांनी स्पष्ट केलंय. इंधनाचे दर गगनाला भिडण्यामागचं खरं कारण आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलांच्या किमती जितक्या आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक देशातील कर रचना कारणीभूत आहे. सीटीआयनं पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात 22 मे पर्यंतच्या दिल्लीतील अधिकृत कर रचनेचा संपूर्ण लेखाजोखाच मांडलाय. हा ताळेबंद पाहिला तर केंद्र आणि राज्य सरकारे मिळून सर्वसामान्यांकडून किती मोठ्या प्रमाणात कर वसूल करतात हे स्पष्ट होतं. 22 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये 1 लिटर पेट्रोलचा मूळ दर अवघा 66 रुपये 29 पैसे इतका होता. तेल कंपन्यांचा खर्च आणि नफा धरून हा दर निश्चित होतो. मात्र हा 66 रुपयांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यावर वेगवेगळ्या करांचा प्रचंड बोजा लादला जातो. या मूळ दरावर केंद्र सरकार तब्बल 11 रुपये 90 पैसे प्रति लिटर या दरानं एक्साईज ड्युटी म्हणजेच केंद्रीय उत्पादन शुल्क वसूल करते. केंद्र सरकारचा कर जोडल्यानंतर त्यावर दिल्ली राज्य सरकार 16 रुपये 3 पैसे प्रति लिटर या दराने व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित कर आकारते. याशिवाय हे पेट्रोल ग्राहकांपर्यंत विकणाऱ्या पेट्रोल पंप चालकाचे म्हणजे डीलरचे मार्जिन प्रति लिटर 4 रुपये 42 पैसे एवढे असते. हा सर्व कर आणि मार्जिन एकत्र केल्यामुळं 66 रुपयांचं पेट्रोल ग्राहकाला जवळपास 95 ते 96 रुपयांना खरेदी करावं लागतं. डिझेलच्या बाबतीतही परिस्थिती फारशी वेगळी नाहीये. दिल्लीत डिझेलचा मूळ दर 67 रुपये 36 पैसे प्रति लिटर इतका आहे. या मूळ दरावर केंद्र सरकार 7 रुपये 80 पैसे एक्साईज ड्युटी आकारते, तर राज्य सरकार 13 रुपये 39 पैसे व्हॅट वसूल करते. म्हणजेच डिझेलवर एकूण करांचा वाटा मूळ दरांच्या जवळपास निम्म्यापर्यंत जातो. सीटीआयच्या अभ्यास आणि तज्ज्ञांनी केलेल्या विश्लेषणानुसार सध्या देशात पेट्रोलच्या मूळ किमतींवर जवळपास 42% आणि डिझेलच्या मूळ किमतींवर तब्बल 32% इतका प्रचंड कर आकारला जातोय. जगातील अत्यंत मोजक्या देशांमध्ये इंधनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात कर आकारला जातो याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आलंय. राज्यांमधील करांची असमानता आणि इंधनाची तस्करी सध्या पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटी कर कक्षेबाहेर असल्यामुळे प्रत्येक राज्याला आपापल्या सोयीनुसार आणि महसुली गरजेनुसार इंधनावर व्हॅट आकारण्याचा पूर्ण अधिकार आहे. या अधिकारामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. या पत्रात सीटीआयनं देशातील 2 टोकाची उदाहरणं दिली आहेत. भारतामध्ये सध्या तेलंगणा राज्यात पेट्रोलवर सर्वाधिक कर आकारला जातोय. तेलंगणा सरकार पेट्रोलच्या किमतीवर 35% जास्त व्हॅट वसूल करते.
यामुळे दक्षिण भारतातील या राज्यात पेट्रोलचे दर देशात सर्वोच्च पातळीवर आहेत. दुसरीकडे अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशात केवळ 1% व्हॅट आकारला जातो. यामुळे तिथे पेट्रोल आणि डिझेल संपूर्ण देशात सर्वात स्वस्त दरात उपलब्ध होतं. एकाच देशात एकाच इंधनासाठी ग्राहकांना 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रति लिटर 20 ते 30 रुपयांचा फरक सोसावा लागतोय. या असमानतेमुळे सीमावर्ती भागांमध्ये इंधनाची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक आणि तस्करी होत असल्याचंही समोर आलंय. ज्या राज्यात इंधन स्वस्त आहे तिथून मोठ्या गाड्या किंवा टँकर्सद्वारे शेजारच्या महागड्या राज्यांमध्ये पेट्रोल डिझेल आणून विकलं जातं. यामुळे राज्यांच्या महसुलाचं तर नुकसान होतच, शिवाय प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक पेट्रोल पंप चालकांवर उपासमारीची वेळ येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 1 जुलै 2017 रोजी देशामध्ये ऐतिहासिक अशी जीएसटी प्रणाली लागू केली होती. वन नेशन वन टॅक्स वन मार्केट ही या कर प्रणालीची मुख्य घोषणा आणि मूळ संकल्पना होती. देशातील विविध राज्यांच्या सीमांवर लागणारे नाके, विविध प्रकारचे जकात आणि स्थानिक कर रद्द करून संपूर्ण देशात व्यवसाय करणं सोपं व्हावं हा यामागचा शुद्ध हेतू होता. जीएसटी लागू होऊन अनेक वर्ष उलटली तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेलं पेट्रोल आणि डिझेल अजूनही या कर प्रणालीच्या बाहेरच ठेवण्यात आलंय. सीटीआयनं पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात याच मुद्द्यावर अत्यंत कडक बोट ठेवलंय. इंधन जीएसटी बाहेर असल्यामुळे प्रत्येक राज्याचे दर वेगळे आहेत आणि यामुळे केंद्र सरकारची वन नेशन वन टॅक्स ही मूळ संकल्पनाच अत्यंत कमकुवत आणि निष्प्रभ ठरते, अशी स्पष्ट टीका पत्रात करण्यात आली आहे. जर देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, गाड्या, अन्नधान्य एकाच कर दराने मिळू शकतात, तर मग प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित असलेले पेट्रोल आणि डिझेल वेगवेगळ्या दराने का विकले जावे, असा रोकडा सवाल आता व्यापारी विचारतात. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.